आई घाबरली, तर आईने हात असे येतोय की काय म्हणून असे हात पसरवले. तर त्याने तिच्यावरती डायरेक्ट डेअरिंग केली, अटॅक केला. अटॅक केला. आणि मग तो तिचा डायरेक्ट एक पंजा त्याच्या इथे डोक्यामध्ये घुसला आणि दुसरा इथे स्वेटरला लागून तो सटकला. आणि नमस्कार, मी संदीप दराडे बोला पुढारीमध्ये आपलं मी मनपूर्वक स्वागत करतो. मी आलेलो आहे देवठाणच्या काळी वस्तीवर. समशेरपूरकडे जो रस्ता जातो त्याच्या पाटाजवळ काळे परिवार राहतो. तर या परिवारावर एक वेगळाच एक आघात झाला, एक घटना या ठिकाणी 2 दिवसापूर्वी घडली. खर तर शेतात राहणाऱ्या, मळ्यात वस्तीत राहणाऱ्या शेतकऱ्यांना काही प्रसंगाला सातत्याने सामोरं जावं लागतं. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे शेतात राहणाऱ्या लोकांना काही बिबट्या असेल, वाघ असेल, ह्या गोष्टींचा धोका सातत्याने असतो. परवा दिवशी इथे काळे परिवार असाच एक प्रसंग ओढवून आला. गुरुवारी रात्री 1:30 वाजल्याच्या दरम्यान कमरे एवढ्या उंचीच्या बिबट्याने या परिवारावर एक वेगळ्या पद्धतीचा आघात केला. घटना घडली. त्यामध्ये त्यांच्या घरातील एक मातोश्री असेल, त्यांचे बंधू असेल, या ठिकाणी जखमी झाले. खरं तर त्यांचं नशीब बलवत्तर की ते यामध्ये या घटनेत वाचलेले आहेत. नक्की हा प्रसंग घडला कसा, बिबट्या घरात आला कसा, काय काय झालं, कोण कोण जखमी झालं, पुढे कशा पद्धतीने मदत झाली, आज ते कुठे उपचार घेत आहेत, हे सगळं जाणून घेण्यासाठी या वस्तीवर आज मी आलेलो आहे. आपण त्यांच्या घरात जाऊया आणि त्यांच्याकडनं संपूर्ण प्रसंग समजून घेऊ आणि त्यानंतर आपण पुढील गोष्टी बोलूया. चला. या घरात आपण आलो. इथे एक जुना दरवाजा होता. खरं तर एक त्यांच्या घराचं काम चालू आहे, शेजारी गोठा आहे, जनावर आहेत, म्हणून इथे जुना दरवाजा होता. आणि आत्ताच त्यांनी ज्या पद्धतीने मला सांगितलंय की एक मांजरीचं पिल्लू होतं, एक मोठी मांजर होती आणि त्या पिल्लाच्या मागे तो बिबट्या लागला आणि ते मांजराचं पिल्लू दरवाजाच्या एका फटीमधनं आतमध्ये घुसलं, म्हणून तितक्याच प्रेशरने जोरात तो बिबट्या इथे दारावर धडकून तो पण आतमध्ये आला. पुढे काय झालं ते समजून घेऊ. इथे हे अशा पद्धतीचं घर आहे. इथे आपण बघू शकता की एक मोकळा स्पेस आहे सगळा. आणि इथे या मिनिटाला घराचं काम चालू असल्यामुळे जवळपास एक 8-10 जण इथं संपूर्ण त्यांचा परिवार लहान लेकरांसह सगळे जण इथं राहत आहेत. आपण त्यांच्याबरोबर थोडक्यात चर्चा करू. प्रसंग नक्की घडला कसा आणि कसा थरार होता तो. जवळपास त्यांनी मला आता सांगितल्याप्रमाणे त्यांच्या घरामध्ये ह्या सगळ्या लोकांसोबत 1 ते 1.5 तास बिबट्या, 1.5 तास हा सगळा प्रसंग थरार घडत होता. आणि 1.5 तास त्यांनी त्याच्याबरोबर एक लढा दिला आहे. आणि ते खरं तर त्याच्यामध्ये जीवितहानी झालेली नाही, हे त्यांचं दैव बलवत्तर आहे. परंतु तरी आपण प्रसंग समजून घेऊ. सर, नक्की हे सगळं घडलं कसं? तर आत्ताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या दरवाजाच्या सापटीमधनं मांजराचं जे पिल्लू मध्ये आलं, तर त्या शिकारीच्या पाठीमागे तो बिबट्या एकदम स्पीड मध्ये आला. इथे साईडला मम्मी झोपलेली होती, आई, आणि इकडे वडील झोपलेले होते. तर तो इतका स्पीड होता त्याचा की त्याने ते दरवाजाची, हा जो दरवाजा आहे आपला, ह्या दरवाजाची फळी पूर्ण उचकून तो डायरेक्ट मध्ये आला. दरवाजा पूर्ण तुटलेला. मग तो इकडे वडील, इकडे आई अशी झोपलेली असल्यामुळे तो इथे मध्ये आला. मांजराचं पिल्लू इकडे साईडने पळून गेलं. त्यानंतर पुढची सिच्युएशन अशी झाली की इकडे 2 कंपार्टमेंट असतात. इकडे लहान बंधू असतो, इकडे मी असतो, त्याची 2 छोटी मुलं, माझी पण 2 छोटी मुलं. तर मग तो आई मध्ये आल्यानंतर ती ओरडली. इकडे वडील पण होते, वडील पण उठून बसले. मग तो घाबरल्यानंतर तो इथून असा इकडे ह्या रूमकडे जायला लागला. तर त्या आवाजाने बंधू पण उठलेला होता, वैभव, आणि तिकडनं मी पण उठलेलो होतो. मग तो इकडे जायला लागल्यामुळे तिकडनं भाऊ आला. तर त्याने भावाला बघितल्यामुळे तो परत रिटर्न फिरला. मग तो इथे एम्प्टी स्पेस होता, तोपर्यंत आई आणि वडील इकडे ह्या बाजूच्या कोपऱ्यात आले होते. मग तो ह्या मोकळ्या स्पेस मधनं इकडे पण गेला नाही, इकडे नाही, आणि दरवाजा पण उघडा होता, तो दरवाजातनं पण बाहेर गेला नाही, तो इथेच थांबून राहिला. आणि मग काही सेकंदानंतर त्याने डायरेक्ट, आई त्या कोपऱ्यात उभी होती, आईला वाटलं आता तो तिकडे मुलं होती ना, छोटी मुलं, तो त्यांच्यावरती डेअरिंग करतो की काय. मग त्याचं ते तसे लक्षणं दिसायलाच लागले, म्हणून आई घाबरली. तर आईने हात असे येतोय की काय म्हणून असे हात पसरवले. तर त्याने तिच्यावरती डायरेक्ट डेअरिंग केली, अटॅक केला. आणि मग तो तिचा डायरेक्ट एक पंजा त्याच्या इथे डोक्यामध्ये घुसला आणि दुसरा इथे स्वेटरला लागून तो सटकला. आणि आईला सोडवण्यासाठी मला हो, हो. सांगितलं का तुम्ही स्वतः हो, त्या बिबट्यावर हो, हल्ला हो. केला, त्याला दाबून ठेवलं, हो. हे कसं घडलं? मग ती स्टोरी फक्त अशी होती सर, की त्या थरारामध्ये अशी परिस्थिती, त्याने जेव्हा आईवरती अटॅक केला,
तर ते त्याच्या त्या वजनाने आई अक्षरशः खाली पडली डायरेक्ट. हा. आणि त्याचा जो गुंतलेला पंजा होता त्याला तो काढता नाही आला. हम्म. मग तो पण खाली असा झोकला गेला. मग लहान्या बंधूने डेअरिंग केली आणि त्याने त्याच्यावरती डायरेक्ट वरून बसला तो त्याच्या पाठीवरती बरं. दाबलं. हा. आणि मग मी आणि वडील समोरून होतोच तिथे, तर मग बरं. मी त्याची मान धरली वरून आणि एका बाजूने त्याच्या मणक्याला असं पकडलं आणि मग त्याची जी ग्रीप होती पंजाची पहिली डोक्यातली ती थोडीशी सैल झाल्यामुळे तो हा. पंजा आम्ही व्यवस्थित साईडला केला. आईला सोडून साईडला घेतलं. तोपर्यंत त्याला आम्ही बंधूने आणि मी दाबून धरलेला होता. ह्या दरम्यान एक परिस्थिती अशी होती की तिकडे बंधूची मिसेस आणि 1 अडीच महिन्याचं बाळ, 1 2 वर्षाचं. तर त्या दाबून धरण्याच्या त्या 1-2 मिनिटाच्या पिरियडमध्ये ते बाळ इकडे आणण्यात आम्ही यशस्वी झालो. हा. नाहीतर तो इथून सुटून इकडे जाण्याच्या तयारीत होता. तयारीत तर होता. त्याने त्या छोट्या मुलांवरती पण अटॅक केला असता. मग ते जे 1-2 मिनिटाचा आम्हाला जे नशिबाने संधी भेटली, त्याने जो वेळ दिला त्याच्यामध्ये जीवितहानी टळली. नाही, परंतु तुम्ही म्हणताय की त्यानंतर मीनवाईल तो कोणत्या रूम मध्ये जाऊन बसला होता? तर तो जेव्हा आम्ही इथे त्याला दाबून धरलं, इकडनं छोटे मुलं इकडे रेस्क्यू केल्यानंतर हं. मग तो त्याने आम्हाला झटका दिला. आम्ही दाबून धरल्यानंतर त्याने नंतर ताकदीनिशी झटका देऊन मग तो आमची पकड सैल झाली. आम्ही मग साईडला गेलो घाबरून आणि मग तो इथनं उठला. तरी पण तो इकडे दरवाजाकडे न जाता तो ह्या रूमकडे गेला. इथे मग मोकळी रूम अवेलेबल झाली त्याला. तर इथे जी कॉट होती तो त्या कॉटवरती बसून राहिला. मग आम्ही सर्वजण इथून छोटे मुलं लेडीज इकडच्या बाजूला होत्या. मग आम्ही इकडनं ह्या मुलांवरती लेडीजवरती परत अटॅक करू नये म्हणून आम्ही इथेच काठ्या वगैरे घेऊन थांबलो भीतीपोटी. मग तो तोपर्यंत तिथेच बसून होता. मग मीनवाईल मोबाईलवरून आम्ही गावातले एक सामाजिक कार्यकर्ते अरुण भाऊंशी संपर्क केला. मग त्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटची यंत्रणा नाही, हलवून आता तो घरात किती वाजता आला होता? हा प्रसंग रात्री 1:30 वाजता झाला. 1:30 ला, बरोबर हो. आहे. आणि हा थरार किती वेळ चालला? हा घरामध्ये 1 तासभर सगळा एक तास थरार म्हणजे 2:30 चालला. वाजेपर्यंत. हो, हो. बरोबर आहे. रेस्क्यू टीम जे वन विभागाचे लोक किती वाजता आले? ते साधारण 3 वाजेपर्यंत इथं 3 पोहोचली वाजता, होती. म्हणजे जवळपास हो, अर्धा हो. तास त्याच्यानंतर हो, मग त्या हो, वेळेत ते तिथे हो. आले. बरोबर आहे. आणि पेशंट आता तुमच्या आई हो. असेल, बंधू ज्यांना खरं तर हो. तुमच्या आईला प्रचंड जखमा झाल्या. हो. मग त्यांना कुठे हलवलं त्यानंतर मग तुम्ही? त्यांना इथून मग गावातल्या पी-एच-सीला नेलं. तिथे बरं. प्राथमोपचार केले. पण मग पुढील ट्रीटमेंटसाठी फॉरेस्ट विभागाच्या सांगण्यानुसार त्यांना नाशिक सिव्हिलला हलवण्यात आलं. नाशिक सिव्हिलला. बरं. पण तिथल्या जी दिलगिरी म्हणजे ट्रीटमेंटमध्ये जी दिरंगाई झाल्यामुळे पेशंटचा बीपी एकदम कमी झाला. पेशंट म्हणजे एकदम तुमचं असं म्हणणं आहे की हो. नाशिकला सिव्हिलला नेल्यानंतर योग्य ते उपचार भेटले हो. नाही. कारण पेशंटचं पूर्ण इतकं ब्लीडिंग झालं होतं. पेशंट पूर्ण अनकॉन्शियस झालेलं होतं आणि पेशंट कुठल्याही बोलण्याच्या मानसिकतेत नव्हता. हालचाल पण बरं. पेशंट करत नव्हतं. मग आम्ही फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला. त्यांना सदर परिस्थिती आम्ही समजून सांगितली. मग त्यानंतर त्यांनी आम्हाला तुमच्या पद्धतीने डिसिजन घ्या असं सांगितलं. मग आम्ही सदर पेशंट आमच्या स्वतः डिसिजन घेऊन आम्ही ते प्रायव्हेटला शिफ्टिंग केलेलं आहे. शिफ्ट केलं. बरं. हो. काही पंचनामा वगैरे झाला, काही कॉपी दिली तुम्हाला नाही, पंचनाम्याची? असं कुठलीच काही प्रोसेस झालेलं झालेली नाही. नाही अजून. आता तुमची जी काही खऱ्या अर्थाने आता हे जे काही नुकसान झालंय, जीवितहानी टळली सुदैवाने. हो. परंतु जो त्रास तुम्हाला झाला या संदर्भात काही भरपाई वगैरे चर्चा काही लेखी स्वरूपात काही भेटलंय आतापर्यंत? असं आम्हाला फक्त शाब्दिक तसं आश्वासन देण्यात आलंय. पण हां. असं लेखी कुठलंही आम्हाला कुठलंही, हे झालेलं काही नाही अजून. भेटलेलं नाही हो, आतापर्यंत. हो. बरं, हे जे धिंदळे तुम्ही सांगितले वन विभागाचे एक, ते सोडता इथे आतापर्यंत कोणी तहसील असेल किंवा इतर नाही, विभागाने कोणी अजून भेट तशी दिली? कुठली प्रशासकीय यंत्रणा इथे आतापर्यंत व्हिजिटसाठी आलेलं आलेली नाही. नाही. परवापासून हो, कोणी हो. आलेलं नाही. कोणी नाही आलेलं. नक्कीच. बघा, हा सगळा प्रसंग जाणून घेतल्यानंतर, यांच्याकडनं समजून घेतल्यानंतर काही गोष्टी आज माझ्या व्यक्तिगत निदर्शनास आल्या आहेत. म्हणून माझं सांगणं आहे, अकोले तालुक्याचे आमदार असतील डॉक्टर किरण लहामटे, तहसीलदार असतील सिद्धार्थ मोरे किंवा वन विभागाचे जे मुख्य अधिकारी आहेत त्यांनाही सांगणे की आपण अशा प्रसंगामध्ये तरी गांभीर्याने विषय घ्यावे. या परिवारापर्यंत आपण आलं पाहिजे, परिस्थिती समजून घेतलं पाहिजे, कायदेशीररित्या पंचनामे झाले पाहिजे, कागदोपत्री त्यांच्या गोष्टी सगळ्या पुढे आल्या पाहिजे, त्यांना योग्य ती भरपाई मिळाली पाहिजे. आज त्यांच्या मातोश्री ॲडमिट आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणावर खर्च आज दवाखान्यात होतोय, त्याची जबाबदारी घेतली पाहिजे. बिबट हा जो सगळीकडे वावर बिबटाचा वाढलाय आणि त्यामुळे जी हानी जागोजागी होते, जनावरं मारली जात आहेत किंवा लोकांवर हल्ला केला जातोय, यातनं संरक्षण देण्याचं आणि भरपाई देण्याची जबाबदारी ही पूर्णपणे वन विभागाची आहे. याची दखल त्यांनी खऱ्या अर्थाने घ्यावी. मागील 2 दिवस झाले आजपर्यंत यांच्या दारावरती जर ही लोक येत नसतील, योग्य ती दखल घेऊन कारवाई करत नसेल, तर ही खऱ्या अर्थाने अत्यंत निंदनीय अशी बाब आहे. आपण दखल घ्यावी.
यांच्या परिवारात खरं तर अत्यंत मोठी घटना घडली. लहान लेकरं घरात होते, महिला घरात होत्या, इतर पुरुष घरात होते आणि 1 ते 1.5 तास त्यांनी ही झुंज त्या बिबट्यासोबत दिली. खरं तर दूरवर बिबट्या बघितला तर आपल्याला घाम फुटतो, परंतु ह्या परिवाराला खरं तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे की 1 ते 1.5 तास त्यांनी त्याच्याबरोबर लढत दिली. त्यांच्या आईवर ज्यावेळी झडप बिबट्याने घातली त्यावेळी ह्या दोन्ही बंधूंनी खरं तर त्या बिबट्याला दाबण्याचं, त्याला बाजूला करण्याचं काम केलं. लहान लेकरांना, महिलांना घराबाहेर योग्यरित्या काढलं आणि यावेळी कुठल्याही फोर्सची, कुठल्याही टीमचं त्यांना सहकार्य नव्हतं आणि हाच परिवार जवळपास तास 1.5 तास बिबट्याबरोबर लढत होता. त्या प्रसंगातनं त्यांनी स्वतःच्या परिवाराला वाचवलं, बाजूला केलंय. आजही तो बिबट्या काही यांना सापडलेला नाही. पिंजरे लावूनही आजपर्यंत बिबट्या त्याच्यामध्ये नाही. आज ह्या परिवारावर वेळ आली, उद्या ह्या परिसरातील दुसऱ्या परिवारावर किंवा एखाद्या वाटसरूवर वेळ येऊ शकते. म्हणून माझी विनंती आहे तहसीलदारांना, सिद्धार्थ मोरे साहेब आपल्याला, आपण ह्या विषयावर योग्य ते आदेश करावे. लवकरात लवकर पंचनामा करून ह्या परिवाराला योग्य ती भरपाई मिळवून द्यावी आणि यांना न्याय द्यावा. धन्यवाद.